पुढील बातमी येत आहे ती डोंबिवलीमधून। डोंबिवलीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे। डोंबिवली शहरामध्ये अवैधरित्या पिस्तूल खिशात घालून खुलेआम फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। एकीकडे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र अवैधरित्या शहरात पिस्तुलांची तस्करी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही। डोंबिवलीत पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे। गावठी बनावटीचा पिस्तूल 6 कारतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे। मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांना माहिती मिळाली होती की डोंबिवली शहरामध्ये एक इसम संशयितरित्या फिरताना दिसत आहे। त्यानंतर ताबडतोब गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन घटनास्थळ गाठले व त्या ठिकाणी गेल्यावरती अधिकाऱ्यांचा संशय बळावला। पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतले अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेते यांनी यावेळी दिली आहे। दिनांक 18/6/24 रोजी गोळवली परिसरात एक संशयित इसम फिरत आहे अशी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काबदाने साहेब मानपाडा पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली। त्यांच्या माहितीवरनं त्यांचे गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी एपीआय गाळेभात आणि पहली महामार्गावरती ओबीसी समाज रस्त्यावरती उतरला आहे। टाळे जाळून निषेध घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना एक इसम संशयितरित्या आढळून आला। त्यांनी त्याचे नाव विचारलं असता अंकुश राजकुमार केशरवाणी असे नाव सांगितले। त्याची झडती घेतली असते त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 6 राऊंड मिळून आले, तसेच 2 मोबाईल मिळून आले। ते आम्ही 2 पंचासमक्ष ताब्यात घेतलेले आहे। असा 1,38,000चा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला आणि पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन करीत आहे।